आज आपल्याकडे शेवाची भाजी बनणार आहे. ऑलरेडी भाजी बनलेली आहे, फक्त आपल्याला त्याच्यामध्ये शेव टाकायचे आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर चॅनलवर. सर्वांनी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असेल आणि मी पण मजेत आहे. तर आता आपल्याला काय म्हणतात त्याला, शेव टाकायचे आहे भाजीमध्ये. काय म्हणतात त्याला, तर शेव टाकते भाजीमध्ये आणि लवकर यांना जेवायला देते, कारण स्वयंपाक झालेला आहे आणि आपल्याला जायचं आहे सासरी जायचं. आणि मी किती खुश होते. कशासाठी सांग माहिती, कार चालवायला भेटणार आहे म्हणून. कार चालवायला भेटणार आहे मला म्हणून. कारण काय झालं, यांना म्हटलं मी चल आपण प्रॅक्टिस करू. काल तर तुमच्या मागेच मी काढली होती गाडी, आणि जेव्हा यांनी व्हिडिओ बघितला ना तेव्हा इतके शॉक झाले की अरे यार छान चालवली म्हणत. मग जे नाही तसं त्यांना रात्रीलाच कॉल करून सांगितलं होतं. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना त्याच वेळेला मी त्यांना कॉल करून सांगितलं की मी गाडी काढली होती म्हणून. मग ते म्हणाले की हा का. मी म्हटलं तुम्ही उद्याचा व्हिडिओ बघाल मग तुम्हाला कळेल. मग ते बोलले की ठीक आहे चांगलं आहे. पम्माने कशी चालवली म्हणते गाडी. महिला विचारत होते मम्मानी गाडी खरंच चांगली चालवली ना. माही म्हणे हो खूप कॉन्फिडन्सने चालवली. म्हटलं ठीक आहे. मग पप्पा म्हणत म्हटलं हे म्हणत की आपण उद्याला तुला घेऊन जाणार मार्केटला, मग तू माझ्या समोर चालवशील. म्हटलं ठीक आहे चालेल. मग आता काय म्हटलं मी, आता त्यांना रिमाइंडर दिलं की म्हटलं तुम्ही मला काल म्हटलं होतं ना फोनवर की मी जेव्हा आलं त्यावेळेला म्हणजे उद्याला मी तुला घेऊन जाणार मार्केटला आणि उद्या तू गाडी चालवशील. तर रिमाइंड करून द्यायचं होतं मला त्यांना फक्त. तर मग ते काय म्हणतात की हा चल ना आपण जाऊ. मग थोड्या वेळाने काय म्हणतात चल आपण भातकुलीला जाऊ गावी. म्हटलं हो का, मग तुला जास्त वेळ चालवायलाही मिळते म्हणताय आणि मग तुझी प्रॅक्टिस पण होणार. म्हटलं तो तर रोड असा पूर्ण खाली आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये, तर तुम्ही इझिली चालू शकणार. ठीक आहे म्हणतात तू घरापासूनच घे गाडी आणि तिथपर्यंत चालव आणि तिकडनं पण तूच आणशील. म्हटलं चांगलं आहे जमलं. मग म्हटलं तर त्याच खुशीमध्ये शेवाची कालचा विषय सुरू आहे. मला सांगा काल कशी चालवली गाडी. नाही आधी सांगू का, तू जेव्हा मला फोन केला ना तेव्हा मी म्हणजे विचारात पडलो की हे इतके दूर कशी जाऊन आली. पहिल्यांदा त्यांना शॉक झाले ते की कसं काय झालं हे, असं कसं चमत्कार होऊ शकला हा. आणि मग मुलांना विचारत होते, त्यांना तरी पण विश्वास नव्हता. मी माईला विचारलं की माई खरोखर सांग की मम्मा तर सांगणार की मी छान चालवली, ट्रॉफिक मध्ये चालवली. पण माईने मला पूर्णपणे सांगितलं की कुठे कुठे बंद पडली गाडी. ओव्हरब्रिजच्या खाली पण गाडी बंद पडली एकदा गाडी. मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझी बंद पडली म्हणून. एकदा गाडी, एकदा नाही दोनदा बंद पडली. एक मध्येच ट्रॅफिक मध्ये बंद पडली. तीनदा येताना पण पडली. नाही माहिती ती एकदा तिथे खाली होती आणि एकदा ट्रॅफिक मध्ये आपण तिकडनं उतरत होतो पुलावरून, तिकडे बंद पडली होती. आणि दुसरं मेन म्हणजे तिथला तो इन्सिडेंट सांगितलाच नाही. तो माणूस आवाज देत होता का? नाही मागचा माणूस गाडी ते पटकन उतरला गाडीमधून आणि गाडी ठोकायला लागलं. मी इतकी घाबरली. म्हटलं कसं करू. नाही गाडी मागे येत असेल ना मग तुझी मागे नव्हतं येत. मी रिव्हर्स नव्हती जात. मी ब्रेक दाबून ठेवला होता पण तो म्हणजे निघतच होते. मी ट्रॅफिक मधून लवकर गाडी ते तसंच होतं. ते चढाई असते की नाही एकदम टेन्शन मध्ये येऊन जातो माणूस त्यावेळेला. थोडासा क्लच करणे, थोडासा एंगेज करायचा. हा मला माझी चुकी समजली नंतर की मी काय चुकी करत होती. मग नंतर माझ्या लक्षात आलं. आणि जोपर्यंत आपण एकटं चालवत नाही ना, मी याच्यामुळेच त्यांच्या मागे काढली गाडी. वगैरे क्लच केला नाही तर गाडी तुझी मागे जाणार. हा ते तसं होत होतं. मला ते नंतर कळलं की माझी चुकी काय होत आहे म्हणून. पण मला मजा आली. मजा म्हणजे अशी आली की रोकटोक करायला कोणी नव्हती. मी ह्या ट्रॅफिक मधून चालवली. त्यावेळेला तर माईने शूट नाही घेतलं, कारण ते ट्रॅफिक पोलीस होते ना तिथे की ते व्यवस्थित ते काढून राहिले होते गाड्या व्यवस्थित असे. तर त्याच्यामुळे माही शूट नाही करू शकली त्यावेळेला. म्हणजे इतकी जास्त गर्दी होती. मी त्याच्यामध्ये सुद्धा इतक्या कॉन्फिडन्स नाही होतं, ओव्हर कॉन्फिडन्स होऊन गेला होता त्यावेळेला. अरे मला चालवता येते करून नाही. मला कालचा कॉन्फिडन्स माझा एक नेक्स्ट लेवलचा होता. खूप चांगलं वाटलं मला. मेन म्हणजे हे रोकटोक करायला नव्हतं, नाहीतर अशी करत आता काय होईल. त्या दिवशी पाणीपुरी खायला गेलो होतो तर मम्माने जेव्हा पुढे गाडी काढली म्हणजे रोडवरच रिव्हर्स घ्यायला लागली ती.
म्हणजे आता याच्यासाठी मला करायचं होतं की मला ट्राय करायचं होतं मी रोडवर रिव्हर्स घेऊ शकते का तिथे 15 रोडवर मिनिटं नाही ट्राय केलं मम्मानी मग किती वेळ गाडी बंद पडली मग तेव्हा मला मी ती विचारात यांच्या समोर पडलो. करायचं होतं ट्राय. त्या दिवशी मी यांच्या समोर काढली होती यांच्यासोबत आम्ही पाणीपुरी खायला गेलो. यांना काय म्हटलं मला चालू द्या गाडी. मग यांनी चालू दिली तशी म्हणजे व्यवस्थित नेली पण मी. फक्त तिथे मला रिव्हर्स करायची होती म्हणजे रोडवर मला रिव्हर्स करता येते का. जर मग तिथे जागा नसली रिव्हर्स करायला तर रोडवर करता आली पाहिजे आपल्याला. म्हणून मग मी शिकवते तुम्ही यांच्या गायडन्स मध्ये. जो रोड आहे तिथं पूर्ण ट्रॅफिक चालू होतं. तिथून काय केलं मम्माने की ज्या गाड्या तिकडनं येत होत्या आणि मम्माचं एवढं म्हणजे पुरं कॉन्फिडन्स नव्हतं तर ते येताना काय मम्माने किती वेळ हे केलं सावधान राहा, सतर्क लोक राहा. तिथं उभं राहिले पूर्ण वेळ. सावधान राहा, सतर्क राहा. ठीक आहे. हे आता जसं यांच्या गायडन्स मध्येच केलं ना तर मग आता होऊन जाणार हळूहळू शिकणार. बरं ठीक आहे वाढून देते मी तुम्हाला. लवकर जायचं आपल्याला भातकुलीला. मला गाडी शिकायची आहे. मला भूक लागली. भातकुली जायच्या आधी म्हणजे गाडी चालवली रस्त बसलो हा खुशी आहे. खुशी सर्वात जास्त सासरी जायच्यापेक्षा जास्त खुशी याची आहे गाडी गाडी चालवायला मिळते. नाही सासरच्या आता दादाचं ऑपरेशन झालं तेव्हापासून आम्ही गेलो सुद्धा नाही. जायचंच होतं पण म्हटलं तर ही बोललेच की आता जाऊ म्हणून म्हटलं चला आता ठीक आहे. वेळ झालेला आहे. लेट खूप झालेला आहे. लेट म्हणजे 7:30 वाजलेले आहे. 7:30 ठीक आहे ना. 7:30 किती वेळ रात्री 9 9:30 11 वाजता. आता 10 वाजता गेलेलो आहोत आम्ही. एकदा त्या दिवशी 11 वाजता गेलो होतो. आईला घ्यायला गेलो होतो त्यावेळेला तर 11:30ला निघालो होतो आपण घरून. 12ला तिथे पोहोचलो होतो. तर ठीक आहे काही हरकत नाही आपण जाऊ आता. आणि घरच्यांना सांगून या ठीक आहे. असंच म्हणजे सरप्राईज देऊ आता. सिक्रेट नाही सरप्राईज देऊन त्यांचं पण रिॲक्शन बघू. मी गाडी चालवत आणल्यानंतर त्यांना कसं वाटतं ठीक आहे. कसं प्राऊड फील होते त्यांना की काय होते तर खरोखर कांचनने गाडी चालवली. कांचनने गाडी चालवली. त्यांनाही चांगलं वाटेल दादाला वगैरे चांगलं वाटेल. कांचनने गाडी चालवली. कांचनला गाडी चालवता येते आता. चला आता पण बघ जेवण करा आता तुम्ही. पापड वगैरे भाजू का तुमच्यासाठी. भाजू का. चला माही तू पण जेवण करून घे बेटा. ठीक आहे मी 1 मिनिट पापड आणते. हे आहेत हल्दीरामचे पापड. हे मोठं पॅकेट आहे. तो एक छोटं पॅकेट संपलं. आज आम्ही डीमार्टला जात होतो ऍक्च्युली पण म्हटलं चला उद्या जाऊ डीमार्टला. आता यांनी म्हटलेलंच आहे. मी तशी रेडी डीमार्टला जाण्यासाठीच झाली होती. म्हटलं डीमार्टला जाऊन येऊ कारण ग्रॉसरी पूर्ण संपलेली आहे. काहीच नाहीये म्हणजे काहीच नाही म्हणजे असं की ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ना जसं नाश्त्याच्या गोष्टी आहेत त्या पण नाही आहेत. आणखी काय संपलेलं आहे मेन बेसन संपलेलं आहे बेसन रवा आणि रवा पण शेंगदाणे पण खूप काही गोष्टी संपलेल्या आहेत. त्यांनी अडचण होत आहे स्वयंपाक बनवण्यामध्ये. तर म्हटलं चला ते घेऊन येऊ सर्व सामान पण. तर आता लिस्ट बनवायची तशी गरज नाही मला. जे जे समोर दिसतं ना डीमार्टचा हाच फायदा आहे की आपल्याला समोर दिसलं की मग लगेच आपण घेऊन घेतो. तर जी गोष्ट आठवलेली नसली ना ती पण आपल्याला दिसली समोर तर आपण घेऊन घेतो तिथे. तर हे आहे छोटं पापडचं पॅकेट संपलेलं आहे. त्याच्यापेक्षा जे छोटं आणताना हल्दीरामचं नाही लिज्जतचं एक छोटं आणतो आणि हे हल्दीरामचं मोठं आणत असतो दरवर्षीला म्हणतात दरवेळेला आपल्या डीमार्टच्या ग्रॉसरी शॉपिंग मध्ये. तर आता हे भाजते. आता हे संपायचंच आहे म्हणा भरपूर आहे याच्यामध्ये. तर हे तर मोठं आणावं नाही लागणार पण छोटं आणावं लागणार आहे. तर हे आहे आणि आणखी काय भरपूर काही अशा सामान आहेत. ग्रॉसरी मी शेअर करायला तुमच्यासोबत उद्याला बहुतेक जाणार. आज तर नाही होणार कारण आज तिकडे जायचं आहे म्हणून. नाहीतर आमचा प्लॅन तोच होता की आता आपण डीमार्टला जाऊ ग्रॉसरी शॉपिंगसाठी पण काही हे नाही आहे आता. चला आपण जाऊन येऊ. पप्पांसोबत जेवतो तू. हा म्हणजे दुसरं मी. मध्ये हा होतं हे पप्पांना देऊन दे. चल पप्पांना देऊन देते पहिल्यांदा. मी तुझ्यासाठी वाळते नंतर मग. येस अहो इकडे जेवण करता की इकडे करता. अद्विक काय करत आहे. पतंग घ्या पकडा. अजून लोणचं आणू का. तू पण आहे ना माझ्यासोबत. नाही मला जेवायचं नाही भूक नाहीये मला. अरे साहेब सकाळी जेवण केलं होतं का तू. 5ला जेवण केलं होतं. आणि हे जे लोणचं आहे ना हे आहे निंबूचं लोणचं जे आईकडून आणलेलं आहे. आई खूप छान लिंबाचं लोणचं बनवते. मस्त मसाल्याचं लोणचं आहे. लिंबाचं गोड आंबट असं लोणचं आहे. ते खूप छान लागते. आणि याची रेसिपी बहुतेक दीपालीने काय माहिती शेअर केली असेल तुमच्यासोबत. लिंबाचं लोणचं इतकं मस्त बनवते आई. कोणी पण ते लिंबाचं लोणचं खाते ना तर खूप स्तुती करतं माझ्या घरच्या लिंबाच्या लोणचं. कसं झालं सांग. अरे तुम्ही त्याचा प्लेट काय घेतली. त्याला वाटीमध्ये नको पाहिजे ती सब्जी. अच्छा बरं ठीक आहे.
मला का जेवणाची होता तू कशाची घे? अरे यांचे इतके नाटकं सुरू राहतात अद्विकचे आणि माहीचे. नाही माहीचे तरी नाही राहत पण अद्विकचे खूपच राहतात. जेवण करा तुम्ही आता आणि लवकर निघायचं आपल्याला. लवकर लवकर जेवण करा आणि मग निघू आपण. एक्साइटमेंट इतकी वाढलेली आहे. चला जेवण झालं आता यांचं. आम्हाला निघायचं आहे आणि हे बसतील आता. आजपर्यंत मी त्या साईडला बसत होती, हे या साईडला बसत होते. आता हे त्या साईडला बसत जातील आणि मी या साईडला बसत जाणार. ठीक आहे. आता तुम्हाला आराम आहे ना. मला आधीच शिकवली असती किंवा आधी मला चालवायला परमिशन दिली असती यांनी तर मी यांना हेल्प नसती केली का. ज्यावेळेला आता पुण्याला जात होतो आपण त्यावेळेला काल मला भूषण तेच म्हणत होता, ताई म्हणे आधी शिकली असती तर दादाला हेल्प झाली असती. म्हटलं शिकली तर मी आधीच होती पण ते यांनी काढू दिली नाही म्हणून हीच गोष्ट होती. आता हा आता आपण जात राहू ना. गाडी गरम करून दिली तुला काय बोलतो. आता हे पण मी केलं असतं. माझी तुम्ही ड्रायव्हिंगच बघायची होती ना तुम्हाला. हे पण मी केलं असतं. इथे ठेवलं बाजूला. मी यांना म्हटलं तुम्ही मला काहीच गाईड करू नका. खाली काही आहे का याच्या इथे लागत आहे मला नाही तर मला काहीच गाईड नका करू. मी माझ्या मनाने चालवते म्हटलं. काहीच सांगू नये का? नाही नाही मला सांगू नका. हेडलाईट लावायचे नाही ते मी लावले असते नंतर. गुड. तुम्हाला स्टार्टिंग म्हणजे मार्च करायच्या वेळेस थोडं तुम्ही शांत बसा बघता. फक्त शांत बसा. ये हटेंगे अभी डॉग्स. आता यांना आता कसं हे करा. किती जब्बर आहे. काही सांगणार नाही आता. हा ना काही सांगायचं नाही ना. मी सांगणार नाही. मी आता बोलणार पण आता. अरे उठ रे बाबा उठ रे उठ रे उठ रे. वाव वाव मस्त मस्त. चालक शिकत आहे. हा ना लर्निंग मध्ये आहे. अरे उठ रे भाऊ. आप उसको बोल रहे उठ रहे उठ रहे. हा ना. जमत आहे गाडी जमत आहे. आणि गाडी चालवताना गाडी आपली किती स्पीड मध्ये चालली हे तुला माहित असायला पाहिजे. हा चांगली 50 मध्ये चालत आहे मी. 50 वारा स्पीड आणखी वाढवला तो. आता वाढवला पण एवढाही नाहीये ना. 50-60 मध्ये चालत आहे माझं गाडी. आणि आता रोडनी कोणी नाहीये बघू शकता तुम्ही. रात्रीच्या ड्रायव्हिंग मध्ये आणि दिवसाच्या ड्रायव्हिंग मध्ये तुला काय फरक वाटला? फरक असं वाटते की रात्री एकदम लाईट येतात ना डोळ्यावर तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंफार आपलं गेसिंग चुकू शकते. आणि मेन रोडवर तर जास्त हे सुरू असतात गाड्या सुरू असतात तर त्याच्यामुळे गेसिंग थोडंफार चुकू शकते. म्हणून आपल्याला लक्षपूर्वक ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. गाडी वगैरे व्यवस्थित. आणि जास्तीत जास्त तर रात्रीचं ड्राईव्ह करणं टाळायलाच पाहिजे. आणि गाडी आपल्या जे पट्टे दिलेले आहे ते त्याच्या आपल्या साईडला चालवायला पाहिजे. म्हणजे समोरची गाडी तिच्या साईडनं जाणार आणि आपली गाडी आपण आपल्या साईडने घ्यायची. असं बघून घेतो. आता मी माझ्या पट्ट्यांमध्येच चालत आहे ना. थोडसे म्हणजे 3 फूट किंवा लेफ्ट साईडची जागा सोडून घ्यायची. म्हणजे तिकडनं कोणी सायकलवाला किंवा कोणी पण जाऊ शकते ना. मोटरसायकल असू शकते. स्पीड ब्रेकर आलेला आहे. व्यवस्थित काढली. व्यवस्थित काढली म्हणजे जास्त एकदम स्पीडनी ब्रेक नाही दाबला ना. क्लच लवकर सोडला तू. गाडी अशी म्हणजे अच्छा. आणि गाव असं खेडे वगैरे आलं तर गाडी आपण नेहमी स्लो चालवायची. म्हणजे कारण असं राहतं की लहान मुलं आजूबाजूला कोणी पण म्हणजे अचानक येऊन जाऊ शकतं, रोड क्रॉस करू शकतं. आणि दिवसा किंवा रात्रीला हॉर्न देत राहायचं. आता तुझे सबस्क्रायबर सांगणार तू गाडी कशी चालवत आहे. आज तर सांगितलंच म्हणा. तुझ्या कमेंट दिल्यास तुझ्या सबस्क्रायबरनी चांगल्या कमेंट दिल्या तुला.
आहे ना बाई? कमेंट चांगल्या मिळालेल्या आहेत आजच्या. पण तरी मी कॉन्फिडन्सने चालवली गाडी. मला फक्त तुम्ही जवळ बसलेले असले की नाही तर त्याच्याने मला ते थोडं होते. तुम्ही जवळ बसलेले नसले की मी माझ्या मस्त धुंदीत मी माझ्या कॉन्फिडन्सने चालवते गाडी. आता ओव्हरटेक पण करायला नंतर खूप दूरपर्यंत अशी न्यायची, नंतर मग अशी आपल्या साईडला चालवायची. आपल्याला माहिती नाही पडत की पुढं म्हणजे टर्न नाही म्हणून. जमलं काही काही गोष्टी पास करत आहेत साहेब आपल्याला. जे सांगाय म्हणजे जे नेमकं तू व्यवस्थित केलं ते चांगलंच म्हणावं लागलं. यांना काय भीती वाटत आहे की त्या गल्लीतून काढू नाही शकणार गाडी आहे ना? वाटते ना असं? हीच भीती आहे तुम्हाला. थांबा आता. तर या गाडीच्या मागे मागे आपल्याला घ्यायचं आहे. मस्त काढली गाडी बघा. चांगलं ते काढल्यानंतर चांगलं म्हटलं ना मी तुला. क्लच 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 दाबून क्लच क्लच थोडं एंगेज करायचं. एका दमानं सोडायचं नाही तो. बरं लगेच नाही सोडायचं. ठीक आहे. आता व्यवस्थित झाली. इथने व्यवस्थित आता काढली. गाडी कोणत्या गिअर मध्ये चालू आहे दाखवताय तुझी. 3-2 मध्ये टाक गाडी स्लो करून. गाडी स्लो करणं स्लोच तर होती आपली गाडी. पप्पाला भीती वाटायला सुरुवात झालेली आहे. भीती नाही वाटायला चालू माही आता गल्ली जास्त आहे ना. हा पप्पांना भीती वाटायला सुरुवात झालेली आहे आता सध्या. येस मी घेते नाही इतकं टेन्शन नका घेऊ तुम्ही. नाही मला आता सांग झालं आलो आपण आता घरी. चालवली व्यवस्थित? येस. अच्छा तुम्हाला सांगा तुम्ही. गाडी चांगली चालवली. घरापर्यंत एकदम सुखरूप पोहोचवलं. आणि म्हणजे काही बस एका थोड्याभूत चुका होतातच. आता मी नवीन नवीन आहे तर माझ्या चुका होणार. आता आपण घरच्यांना विचारू. घरच्यांना सांगा तुम्ही हा की मी चालवत आली म्हणून गाडी. चला शिवा काय सुरू आहे? काय आई काय करते? कशी आहे रवींद्र? अरे खाली झाला का? कामच झाला. वाटत आहे आता. कसं काय मी सरप्राईज दिलं तुम्हाला? सरप्राईज दिला. नाही नाही मी म्हटलं यांना म्हटलं फोनच नका करू. म्हटलं आज आपण सरप्राईजच देऊ घरच्यांना. कसे शॉक झाले. आजीला बरोबर अद्विकचा आवाज आला. अरे तुम्ही जेवण वगैरे करून झोपले होते का? नाही हो. जेवण व्हायचे आहे का? अभ्यास कर रहे थे. सब अभ्यास करते की आई भी करते आई भी अभ्यास कर रही थी. केमिस्ट्री बनत होती. केमिस्ट्री. चला हे कुठे आलेस का अजून? बरोबर पार्क करून येतो. चालायचं आपल्याला आता अमरावती. आल्याबरोबर अमरावती. उद्या संडे म्हणते काकाला ड्युटीने जायचंय का? गाडी चालवत आली इथे. गाडी चालवत आणली म्हटलं मी स्वतः इथे इथपर्यंत मी. हा मोठी गाडी सुरू आहे तुमचं. ही कॅप्चर होत आहे. कॅप्चर होत आहे. जे पण सुरू होतं ते कॅप्चर होत होतं. पण खाली खाली वाटत आहे ना मस्त. रूम किती दिवसाची भरली बरोबर वाटत आहे आता. मोकळं झालंय आता. हा एवढाच राहिला का? तिकडे पण आता व्यवस्थित होणार. हे कपाट टेढं ठेवायला लागत होतं सर्व. चला झाला आता. हा चुडेल. तिकडे पण खाली झालं मस्त. जेवण झालेलं आहे आमचं. फक्त आता चहा बनवत ताई.
मैं भी हूँ. तू पण बनणार आहे का? हो. तिथे काय यश. आयुष्य तू ना. काय बनवलेलं आहे तुम्ही? वरण. दादासाठी वरण. रोज डेली मध्ये वरण आणि तसं मग ताक वगैरे इथे सुरू आहे का? आणि ही भाजी कशी? ते काय असते तुरीच्या काय असते घुगऱ्या वगैरे. अच्छा, तुरीच्या घुगऱ्या. त्या बाजूला वगैरे मसाला न टाकता साध्या पाणी पोळून साधा मसाला भाजी काला करून माही करते चूम चाम चूम. किती कन्सिस्टंट झालेलं आहे माही सर्व त्या याच्याच्यानी कापसाच्यानी. नाही ठीक आहे ना, म्हणजे तरी आता तिकडे सर्व आल्यानंतर फ्रीज इथे राहायला की हरकत नाही ना. तिकडे इथे राहू शकते म्हणा, पण ते कपाट उघडताना प्रॉब्लेम. हा ते कपाट उघडताना प्रॉब्लेम. हा 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 जायला यायला प्रॉब्लेम होतो. चांगलं आहे, ठीक आहे. असं फ्रीज असतं इश्यू की असं एकदम फ्लॅट वाला चांगलं झालं असतं. आपण फ्रीजर बंद पण त्यात आपलं काही सामान नसतं वगैरे. नाही मग असं भिंतीतच अशी ही फिक्स करण्यासाठी. आणि आपण जर असं ठेवायला पाहिलं तर तेवढाच रस्ता आहेच आपल्याला. ठीक आहे. बहुत मोटी हूँ ना मैं, यहाँ से निकल भी पाऊंगी कि नहीं बताऊंगी वही मी पता नहीं. इझिली निघते कारण इझिली निघते मी कारण की पतली आहे ना मी एकदम. मैं तो निकल ही नहीं पाऊंगी यहाँ से, बहुत मोटी हूँ मैं. निकलती क्या? अरे फंस गई मैं. चला चहा बनवतो आता आम्ही. चहा पितो, नंतर निघायचंय. थोड्या वेळाने गप्पा गोष्टी लवकर? मारून. नाही थोड्या वेळ गप्पा गोष्टी मारून निघायचंय म्हटलं. तुझ्या संडेच ते. नंतर भेटते मी. नाही ग आता उद्याला आणखी खूप सारे प्लॅन आहेत केलेले आम्ही. काय ग नाही खूप सारे प्लॅन्स आहेत आमचे उद्याचे, तर ते बघू आता कसं कसं होतं ते. चला मग भेटते थोड्या वेळाने. एकटी किटीच खाते का माही? मला अद्विकला पण दे हे पोंगे जे आमचे फेवरेट आहे. आणि त्या इशू दीदी बघत आहे. आधी आणायचे ना, मी त्या दिवशी आणलं होतं ना मुलांसाठी तिकडून असंच मार्केट मधून. हे आता संपणार आहे बरं, काय माहिती हे राहणार नाही आता. चहा घेतो आम्ही आणि हे स्नॅक पोंगे. दीदी तुला आतापासून शिकवत आहे ना. नाम भी समझ में नहीं आ रहा मुझे क्या है तो. चला मग सर्वांचे जेवण व्हायचे. चला अद्वैत काय असुराला मारलेले ते या नाही या ना आता लागू दे लागू दे. चला ना थोडं काळजी घे. हे अद्विक आई चल अद्विक चला पाय आई तू पैसे भरून देतो म्हटलं ते. हो 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 काय दातात हे घेऊन येईन मग मी. काय म्हणते त्याला येतो आई बघ मी. हा चला छोट्या काळजी घे रे भाऊ. या दादा येते. हा हा काय झालं? चालतं का शिवा? शिवा चालतं काय? नाही म्हणते नाही म्हणते नाही म्हणते तो. चला मग येते. घ्या काळजी, जेवण करून घ्या. हा ना चला आता निघायचं आहे कारण इकडे बोलणं वगैरे झालं, सर्वांच्या सोबत गप्पा गोष्टी झाल्या, सर्व झालं. आता निघालेलो आहोत अमरावती जाण्यासाठी. बसलो मस्त वाटलं म्हणजे कारण असं कसं राहतं आपण आपल्या एका त्याच्यामधून निघालं रुटीनमधून चांगलं वाटतं आपल्याला. बाहेर कुठे आलो आणि सर्वांच्या भेटी झाल्या तर आणखी चांगलं वाटते. आता मी इकडनं पण चालवणार आहे गाडी आणि तुम्हाला दाखवतेच.
आता काय दाखवण्यासारखं तर काही राहिलेलं नाहीये, सर्व माहीत पडलं तुम्हाला चालवते कशी काय कशी, यांचे इन्स्ट्रक्शन हे ते सर्व. हे थोडेसे रागवतात, पण आता यावेळेला यांनी केलं थोडं, म्हणजे मला बघितलं ना आता चालवताना, तर झालं ते थोडं फ्री. चला मग मी काढते ना, मी काढते नाही, मी काढते तिथूनही मला आलं पाहिजे ना. नाही तरी ते काढून देतीलच तिथे, कारण हे गाई वगैरे आहेत ना त्याच्याने. अरे मला येते ना तेवढं, तेवढं नाही येत का मला काही पण. चला मग आता मी माझ्या सीटवर बसते, ते त्यांच्या सीटवर बसतात. चला आता परत ट्रेनिंग सुरू. ठीक आहे करू. झालं. फक्त ही गाडी ना अशी पार्क नाही करतायत बरोबर, म्हणजे ज्या जागेवर होती त्या जागेवर काल लावली होती मी, एकाच याच्यामध्ये लावली होती, आणि आता हे बोलले की ठीक आहे मी लावून घेतो, म्हणून मग झालं. आता आम्ही आलेलो आहोत घरी. चला मग मी आता इथेच या ब्लॉगला एंड करते. घरी जाऊन काय आहे आता झोपणंच आहे फक्त. तर भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तुम्ही तिथे पण मला सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. त्याला बाय, टेक केअर आणि लव यू ऑल, बाय. आणि हो 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 यांचं जे म्हणजे यांचे प्रतिक्रिया आपल्या गाडी चालवण्यावर हे तर ऐकवायचं विसरलेच मी तुम्हाला. म्हणजे आता यांना विचारू, रागवले मला हे खूप जास्त जोरात. थांबा आता, एका जागी माझे कालच्यासारखीच गाडी बंद झाली होती, तर आज पण मला अशीच रागवलं. बघू आपण 1 मिनिट कुठे आहे. या कवर लावत आहे का? बरं ठीक आहे. तुम्ही तुमची प्रतिक्रिया सांगू शकता आता काय आहे. तर रागवले मला इतकी जोरात, बापरे. मी म्हटलं बस असं जर झालं तर मी रोडनं गाडी व्यवस्थित चालवता. हा इतकी स्मूथ चालवते मी गाडी. समजा चढाई असली की नाही तिथे आहे ना माझं क्लच सोडलं जाते थोडं. हा तर कशाला काय होते माहिती आहे काय, की आपल्या गाडी मागचे समजा जे कोणी लोक असले तर त्यावेळेस मध्ये ते पूर्ण गाडी जाते मागं. हा ते आपल्याला ठोकू शकतात किंवा त्यांना आपली गाडी रिव्हर्स मध्ये जाते तर ती लागू शकते. आणि स्पीड ब्रेकर मध्ये काय करते माहिती आहे काय, गाडी स्लो करत नाही, त्या स्पीड मध्ये करते मारते, तर मग एकदम सडनली ब्रेक मारते, म्हणजे मागचं आपल्याला येऊन ठोकू शकते. नाही सडनली ब्रेक मारले मी स्पीड ब्रेकर वर. तिथे जाताना एकदा तिथे चुकी गेली आणि येताना स्पीड ब्रेकर बघितला नाही, त्याच्यावरून गाडी कुदवली नाही ना. कमी केलेली होती मी, फक्त काय म्हणतात त्याला गेअर कमी नव्हता केला त्यावेळेला मी. पण यांनी एवढं रागवलं मला जोरात. ते नाही त्याच्या आधी, तेव्हा शूट करायला पाहिजे होतं यांचं रागवणं. त्याच्या आधी जेव्हा माहित नव्हतं ना, इतकी स्मूथ गाडी चालवत होती मी. आणि फक्त थोडं चढावाला त्यावेळेला माझ्या गाडीचं काय झालं की क्लच मी लवकर सोडला आणि तिथेच बंद पडली माझी गाडी. त्याच्याने जेव्हा हे यांनी मला रागवलं त्यावेळेला कॅमेरा ऑन असायला पाहिजे होता. त्यांचं रागवणं माहित असं नाही ते. तू सांग आता जेव्हा स्पीडवर गाडी कुदवली की मम्मी कुदवली का माझी गाडी? नेक्स्ट टाइम आता असं. आणि दुसरी गोष्ट, चढाईनंतर जेव्हा गाडी वरती घेते ना मामा, तेव्हा काय करते गाडी टॉप गिअर मधून गाडी स्लो गिअर मध्ये घेत नाही आणि ऍक्सिलेटरचा क्लचचं कॉम्बिनेशन जमत नाही. अच्छा मग आता आपण झालेला आहोत, म्हणजे गाडीला गाडी चढवताना किती ऍक्सिलेटर द्यावं लागतं तर ते गाडीचं ऍक्सिलेटर देता नाही बरोबर. त्यामध्ये एक काम करू आपण, प्रॅक्टिस करता करता येईल आपल्याला. एक काम करू, यांना न कळत गाडी काढत जाऊ. नाही तेच परवडते. नाही
आता काय करणार, मी यांना म्हटलं तुम्ही बाजूला असले ना मला जमत नाही म्हटलं, म्हणजे जमते पण हे ओरडतात, म्हणून मी म्हटलं याच्यानंतर मी आता प्रॅक्टिस करणार ना, मी स्वतः एकटीच करणार, मी यांना घेऊन नाही जाणार. बाय म्हणा ना सर्वजण, बाय. आता एवढं तुम्ही माझी कंप्लेंट केली तर गुड नाईट. तुम्ही सांगता यांचं जरा काय आहे, जे मी सांगितलं ते बरोबर आहे की चुकीचं आहे? अच्छा, तर त्यांनी कसं ते कसे बघतील तेव्हा, जेव्हा तुम्ही रागवले नाही, मी जे सांगितलं ते यांनी रागवलं तेव्हा तुम्ही बघितलं का? नाही बघितलं. म्हणजे मग आता यांचं रागवणं नाही बघितलं तर कसं होणार आहे मग? आणि हे पण नाही बघितलं ज्या वेळेला माझी गाडी बंद झाली त्यावेळेला बघितलं पाहिजे होतं. तेव्हा तर यांनी म्हटलं की नाही आणखी थोडस काही दिवस प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस तर करत, प्रॅक्टिसच सुरू आहे, नाही प्रॅक्टिसच सुरू आहे. चला मग आता करू, बाय करा सर्वजण, बाय 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 बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल, गुड नाईट. बाय बाय. त्यामुळे कोण येत आहे? हा चला आता झोपतो आम्ही, तुम्ही पण झोपा, गुड नाईट, बाय.